अच्छा चलता हूँ दुआओं में याद रखना, मेरे जिक्र का जुबां पे सुवाद रखना। नमस्कार, मी हमीद शेख. भारत सत्ता लाईव्हमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. लातूरचे जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांची नुकतीच बदली झाली आणि त्यांच्या बदलीनंतर सोशल मीडियावर लातूरकरांनी भरभरून लिहायला बोलायला सुरुवात केली. जी श्रीकांत मागच्या काही वर्षापूर्वी लातूरकरला जिल्हाधिकारी म्हणून आले आणि त्यानंतर बघता बघता लातूरकरांच्या गळातील ताईत बनले. या जी श्रीकांत यांच्यावर लातूरकरांनी भरभरून प्रेम केलं, तसंच टीकाही केली. पण अनेक लातूरकर, जाणकार लातूरकर सांगतात, जुने जाणते लोक सांगतात की असा जिल्हाधिकारी पूर्वी झाला नाही, भविष्यात होईल का नाही हेही माहीत नाही. नेमकं काय कारण असावं की जी श्रीकांत यांच्यावर लातूरकरांनी इतकं भरभरून प्रेम केलं? श्रीकांत यांच्या कारकिर्दीचा आढावा घ्यायचा झाल्यास त्यांची काही मोजकी कामं अशी आहेत ज्यामुळं ते लातूरकरांच्या मनावर अधिराज्य गाजवायला लागले. सर्वप्रथम ज्यावेळेस त्यांनी जिल्हाधिकारी म्हणून लातूरचा चार्ज घेतला, त्यानंतर आपल्या कार्यालयामध्ये एक बोर्ड लिहिला आणि त्या बोर्डवर आपला नंबर डिस्प्ले केला आणि त्याच्याखाली असा उल्लेख केला होता की आपल्या तक्रारी या नंबरवर मला पाठवा, मी आपल्या तक्रारीचं निरसारण करेन किंवा शक्य असेल त्या सोडवून करण्याचा प्रयत्न करेन. आणि तो फलक बाहेर आपल्या कार्यालयाच्या बाहेर लावला. इथंच ते लातूरकरांच्या मनात त्यांनी एक वेगळं स्थान निर्माण केलं. कारण लातूरकरांसाठी ही गोष्ट पूर्णपणे नवीन होती की कुठल्या तरी जिल्हाधिकाऱ्यांना स्वतःचा नंबर डिक्लेअर करावा आणि तोही डिस्प्ले करावा आणि लोकांना आव्हान करावं की त्यांनी आपल्या तक्रारी माझ्यापर्यंत पाठवाव्या आणि मी त्या सोडवण्याचा प्रयत्न करेन. हीच पहिली गोष्ट बहुतेक लातूरकरांना फार त्यांची रुचली असेल. आणि त्यानंतर अशी अनेक उदाहरणं पण देता येतील की सामान्य लोकांनी पण त्या नंबरवर आपल्या तक्रारी पाठवल्या आणि त्याचं रिझॉल्युशन जिल्हाधिकाऱ्याकडनं करण्यात आलं. याच्या व्यतिरिक्त मला वाटतं किंवा आम्हाला वाटतं जनरली, याच्या व्यतिरिक्त 2 नंबरचं जे सर्वात महत्त्वाचं काम काही केलं असेल त्यांनी, तर अतिक्रमणमुक्त शहर करण्याचं काम जे आहे ते एक त्यांचं अतिशय महत्त्वाचं काम होतं. त्यांच्या काळामध्ये लातूर शहर पूर्णपणे अतिक्रमणमुक्त करण्याची एक मोहीम राबवली गेली, ज्यात लातूर शहरातील मुख्य मार्केट असणारी गंजगोलाई असेल किंवा मुख्य रस्त्यावरील जी अतिक्रमण आहेत ती हटवण्यात आली. यानंतर रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला आणि ही जी अतिक्रमणं हटवताना जी श्रीकांत यांनी ज्या पद्धतीनं कार्य केलं, त्यानंतरच एक दबंग अधिकारी म्हणून त्यांची इमेज लातूरमध्ये तयार झाली. याच्या व्यतिरिक्त जी श्रीकांत यांनी तिसरं कुठलं महत्त्वाचं काम केलं असेल तर त्यांनी ऑफिसर्स क्लब नावाची एक संकल्पना लातूरमध्ये रुजवण्याचा प्रयत्न केला आणि जवळपास तो क्लब जवळपास येत्या काही काळामध्ये तयारही होईल. ऑफिसर क्लब ही अशी संकल्पना होती, पुणे, मुंबई यासारख्या मेट्रो शहरामध्ये ज्या प्रकारचे क्लब्स आहेत जिथं सर्व प्रकारच्या सुखसोयी असतात, असा क्लब निर्माण करायचं त्यांनी ठरवलं आणि प्रचंड मेहनत घेऊन ते काम पण पूर्णत्वास नेलं आणि येत्या काळात तो क्लब पण लातूरच्या सेवेमध्ये रुजू होईल. याच्या व्यतिरिक्त जी श्रीकांत यांनी दयानंदच्या परिसरामध्ये जे क्रीडा संकुल म्हणजे क्रिकेटचं स्टेडियम तयार झालं ते बनवण्यात पण महत्त्वाची भूमिका निभावली. यामुळे लातूरकर त्यांना लक्षात ठेवतील. आणि सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे त्यांनी काही केलं असेल तर कोविड काळामध्ये त्यांनी ज्या प्रकारची कामगिरी केली ती कामगिरी लातूरकरांच्या कायम स्मरणात राहील. कोविड काळामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये ज्या पद्धतीनं त्यांनी प्रशासन असेल आणि स्वतः रस्त्यावर उतरून ज्या पद्धतीचं कार्य केलं ते लातूरकरांना विशेष भावलं. कोविड काळामध्ये जी श्रीकांत यांनी रात्री अपरात्री वैद्यकीय रुग्णालयांना भेटी दिल्या. जिथं कोविड सेंटर आहे तिथं जाऊन तिथला नाश्ता, जेवण स्वतः टेस्ट करायचे, लोकांना मोटिवेट करायचे. कोविड काळात त्यांचं केलेलं हे सगळ्यात महत्त्वाचं काम लातूरकरांना आवडलं. त्यासोबतच त्यांनी कोविड पिरियडमध्ये फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून लातूरकरांशी, जिल्हाभरातील लातूरकरांशी संवाद साधला आणि तोही लातूरकरांना रुचला. लोकांच्या सूचना, लोकांची प्रश्न डायरेक्ट जिल्हाधिकाऱ्यांकडे जायचे आणि शक्य ती मदत करायचा प्रयत्न त्यांनी त्या काळात केलेला आहे. त्या काळात जी श्रीकांत यांच्याबरोबर काम केलेले अनेक प्रशासकीय अधिकारी सांगतात की जी श्रीकांत यांनी कोविडची परिस्थिती ज्या पद्धतीने हाताळली त्यामुळे प्रशासनावरचा म्हणा
आणि जिल्ह्यावरचा म्हणा ताण मोठ्या प्रमाणात कमी झाला. एक अष्टपैलू कॅरेक्टर असणारे जी श्रीकांत जितकं प्रसिद्धीत राहिले तितकंच टीकेचेही धनी ठरले. अनेक लोकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातूनच त्यांच्यावर टीकाही केली की जी श्रीकांत फक्त सेलिब्रिटी आहेत, फेसबुक सेलिब्रिटी आहेत किंवा सोशल मीडियावरच काम करतात. पण तीही टीका त्यांनी तितक्याच खेळकरपणे घेतल्याचं लातूरकरांनी पाहिलेलं आहे. यासोबतच जी श्रीकांत रस्त्यावर सायकल चालवत जात असत, कधी रस्त्यावर स्वतः थांबून कोरोना काळातील नियम पाळावेत यासाठी लोकांना आग्रह करत असत. कधी इथली वृक्ष चळवळ असेल, कधी कुठला कार्यक्रम असेल तर हिराहिरीनं भाग घेत असत. त्यामुळेही ते लातूरकरांना विशेष आपले वाटत. शहरातील पत्रकार असतील, शहरातील राजकारणी असतील, शहरातील सामाजिक कार्यकर्ते असतील, यांच्याबरोबर त्यांचे अतिशय मैत्रीपूर्ण संबंध असल्यामुळेही ते लातूरकरांना बहुतेक जवळचे वाटत असावेत. या सगळ्या चातुर्याबरोबरच त्यांचं राजकीय चातुर्य पण लातूरकरांनी पाहिलं. संभाजीराव पाटील पालकमंत्री असताना आणि त्यांच्यानंतर अमित देशमुख पालकमंत्री असताना दोन्ही नेत्यांबरोबर तितकेच चांगले संबंध ठेवत त्यांनी जिल्ह्याचा गाडा व्यवस्थित चालवला. यामुळेही बहुतेक लातूरकरांना ते आपले वाटत असावेत. या अशा हारफनमोल्या किंवा अष्टपैलू जिल्हाधिकाऱ्याची बदली झाली आणि लातूरकरांनी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात आपल्या भावना व्यक्त केल्या. आपल्या निरोपाच्या कार्यक्रमामध्ये अच्छा चलता हूँ दुआओं में याद रखना हे कडवं जी श्रीकांत यांनी गाताच जी श्रीकांत यांच्यासह तमाम लातूरकरही घाबरल्याचे आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहिले. कारण काही असो, पण जी श्रीकांत यांच्या इतकं प्रेम आणि आपुलकी मिळणारा दुसरा जिल्हाधिकारी लातूरपर्यंत आजपर्यंत झाला नसल्याचं जाणकार आणि लातूरकर बोलत आहेत. जी श्रीकांत यांच्या पुढच्या कारकिर्दीस लातूरकर म्हणून आमच्याही शुभेच्छा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. अच्छा चलता हूँ दुआओं में याद रखना, मेरे जिक्र का जुबां पे स्वाद रखना.